सोसाइटी आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। अभी की स्थिति में बढ़ती महंगाई को पेट्रोल, डीजल, गैस सिलेंडर, खाद्य तेल के बढ़ते दामों के विरोध में अमरावती शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से राजकमल चौक में केंद्र सरकार के विरोध में महंगे हुए गैस सिलेंडर, पेट्रोल, डीजल का उपासनात्मक श्रद्धांजलि देने का कार्यक्रम और लकड़ी के गट्ठे की पूजा करने का एक अनोखा आंदोलन सोमवार 9 मई को किया गया। इस आंदोलन के दौरान गैस सिलेंडर को हार पहनाकर और लकड़ी के गट्ठे की पूजा कर केंद्र सरकार का निषेध किया गया। आज महिला काँग्रेसतर्फे आज आम्ही इथे श्रद्धांजलीचा इथे कार्यक्रम सिलेंडरला श्रद्धांजली अर्पण केली आहे। कारण सर्वात जास्त जी पिळवणूक होते आहे सर्वसाधारण लोकांची होते आहे, गरीब लोकांची होते आहे। ते 300 रुपये रोज कमावते आहे, ते खाणार काय, सिलेंडर भरणार काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या लोकांनी करायचं काय। इंधनही एवढं महाग, पण सिलेंडर एवढं महाग झालं की सिलेंडर जी त्यांचं हे आहे त्यावर ते अन्न बनवतात, त्यांचं करायचं काय। शहर महिला काँग्रेसतर्फे आणि महाराष्ट्र आज अमरावती शहर महिला काँग्रेसतर्फे आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला। मोदी सरकार आलं तेव्हापासून पेट्रोल, गॅस आणि डिझेल याचा डिमांड यांनी चालू केलेला आहे। जेव्हापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस याचे भाव वाढ केलेले आहे। जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गॅसचा भाव जो होता तो 300 ते 400च्या प्रमाणात होतं आणि जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून 400 पासून तर आज 1200पर्यंत हे सिलेंडर गॅस गेलेला आहे। मला असं वाटतं की मोदी सरकारने जी उज्ज्वला गॅस योजना काढली होती ती मला वाटतं हे भाव वाढीसाठीच काढलेली होती, ती त्यांनी कॅन्सल केली आणि गॅसचे भाव एवढे वाढवले की आमची जी महिला आहे ती या गॅस घ्यायला मान्य करत नाही आहे, कारण तिच्याजवळ तेवढा पैसा नाही आहे। खेड्यातली महिला आमची अशी आहे की जी 300-400 रुपये कशा तरी पद्धतीनं जमा करून गॅस सिलेंडर घेत होती, तेही आज ती घेऊ शकत नाही। अशा पद्धतीच्या या सरकारने या जनतेला एवढं त्रस्त करून टाकलेलं आहे। कोल्हापुर राजश्री छत्रपति शाहू महाराज स्मृति शताब्दी महोत्सव पर शाहू मिल पर सांसद संभाजी राजे इनके हाथों कपड़ा दालन का उद्घाटन किया गया। इस बारे में बात करते हुए व्यापार और उद्योग क्षेत्र को बढ़ाने के लिए शाहू महाराज ने मिल की स्थापना करके करवीर संस्थान को सौंप दिया। इस जगह महाराष्ट्र सरकार ने उनकी यादें रखने के लिए स्मृति स्मारक बनाकर टेक्सटाइल दालन होने की मांग की। इसमें उनकी पत्नी सहयोगिता राजे तथा जिल्हाधिकारी राहुल रेखाराव मौजूद थे। माझी एवढीच इच्छा आहे की ह्या प्रदर्शनाला येऊन मला इतका आनंद झाला आणि गर्व वाटते की आपल्या कोल्हापुरात इतक्या छान पद्धतीचं वस्त्र कापड बनते, इतक्या फायनेस्ट क्वालिटीची प्रिंटिंग आणि प्रोसेसिंग होते। मला वाटायचं विविंगच्या वेळेसच त्याला प्रोसेसिंग होते, म्हणजे तो जो फिनिश आहे तो येतो, पण इट्स ऑल अबाउट प्रोसेसिंग। आणि गिझा कॉटन इथं बनतोय। आय एम रिअली अमेज्ड, म्हणजे मला खूपच गर्व वाटतोय कोल्हापूरकरांचा। आणि हे ते विजन होतं शाहू महाराजांचं जे आज पूर्णत्वास आलेलं दिसते। म्हणून मला प्रत्येक कोल्हापूरवासियांना आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांना हेच आवाहन करायचं आहे की आपण जिथं लोकल बनते तिथं येऊन आपण ते विकत घ्यायला पाहिजे आहे। आणि इथल्या लोकांना पण ही विनंती आहे की ज्या कंपनीज बरोबर आपण करताय त्यांच्याबरोबर टायअप करणं हे तुमच्या लार्जर स्केल बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहे, पण जे लोकल्स राहतात, जे बाहेर जाऊन विकत घेतात कापड, त्यांच्यासाठी तुम्ही रिटेल्समध्ये पण काही गोष्टी करा जेणेकरून आम्हाला घेता येईल, आम्हाला मुंबई पुण्याला जायची गरज नाही। जसं शाहू महाराजांनी म्हणलेलं होतं, मोनोपोली कॅलकटा आणि मुंबईची नसावी आणि कोल्हापूरची। सो आय एम रिअली हॅपी आणि मला इथं बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी विविंग अँड टेक्स्टाईल्सच्या माध्यमातून ही शाहू मिल इथं उभा केली होती। शाहू मिलचा दृष्टिकोन हाच होता की इतर अनेक लोकांना रोजगार मिळावा आणि कोल्हापूर संस्थांना त्याचा फायदा व्हावा। छत्रपती शाहू महाराज ही शाहू मिल स्वतःची मालकीची ठेवू शकले असते, पण त्यांनी न ठेवता
कोल्हापूर स्टेटची प्रॉपर्टी केली आणि आज 100 वर्षची स्मृती शताब्दीच्या माध्यमातून आज परत एकदा ह्याच शाहू मिलमध्ये टेक्स्टाईल अँड विविंगचं आज एक्झिबिशन भरत आहे. शाहू महाराजांचा वारसा चालवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. कालच आराखडा आम्ही स्मृती शताब्दीच्या माध्यमातून तो पुढं प्रमोट झालेला आहे. लवकरच्या लवकर माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की शाहू मिल हे जीवन स्मारक व्हावं आणि परत एकदा या जीवन स्मारकमध्ये सुद्धा एक टेक्स्टाईल अँड विविंग हा एक काउंटर, हा एक एन्क्लोजर हा इथं होणं गरजेचं आहे, जेणेकरून अनेक शाहू महाराजांची अनेक पैलूमध्ये हा सुद्धा प्रमुख पैलू आहे. जे टेक्स्टाईल आणि विविंग ज्या शाहू महाराजांनी सुरू केलं त्यांचा हेतूसुद्धा हा होता की कोलकाता आणि मुंबई हीच मॉनोपॉली आहे टेक्स्टाईल आणि विविंगची. त्यावेळी ते मोडून काढण्यासाठी, कोलकाता आणि मुंबईलाची टेक्स्टाईल आणि विविंग मोडून काढण्यासाठी त्यांनी शाहू मिल कोल्हापूरच्या आणि सगळ्या या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी ती उभा केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी परत एकदा सांगतो की स्वतःच्या मालकीची न ठेवता त्यांनी करवीर संस्थांची मालकी केली, सरकारची मालकी केली. हा शाहू महाराजांचा मुख्य उद्दिष्ट होता. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना संधी आलेली आहे की सरकारच्या माध्यमातून असो किंवा महाराष्ट्रालाही संधी आलेली आहे की शाहू महाराजांचं हे जीवन स्मारक ठेवण्यासाठी आपण या स्मृती शताब्दी वर्षात हे सुरू करू. अकोला महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था सीमित 1229 के मतदान प्रतिक्रिया न्यू एरा हाई स्कूल रामदास पेट यहाँ पारित हुई. इसमें प्रगति पैनल तथा परिवर्तन पैनल के बीच सीधी लड़ाई हुई, जिसमें प्रगति पैनल के 11 तो वहीं परिवर्तन के 11 उम्मीदवार और अपक्ष के 2 उम्मीदवार चुनाव में खड़े थे, जिसमें प्रगति पैनल की जीत अकोला महानगरपालिका पतसंस्था सहकारी पतसंस्था 12/29ची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचा बहुमताने विजय झालेला आहे. हा जो विजय मिळाला आम्हाला, या आमच्या सर्व धर्मीय जेवढे सभासद होते आमचे, त्यांनी आमच्या प्रगती पॅनलवर विश्वास दाखवला. आणि हा जो विश्वास दाखवला, या विश्वासाचा आम्ही कधी घात करणार नाही. जेव्हाही आमच्या सभासदांना आर्थिक मदत लागेल त्यावेळेस आम्ही सभासदांना आर्थिक मदत कुठूनही तयार करून त्यांना आम्ही मदत करू, असे मी सर्वांसमोर ग्वाही देतो. सर्व धर्मीय सदस्यांनी मला जो आज विश्वास दाखवला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. शिव प्रेमी पिछले कई दिनों से अमरावती जिले के दरियापुर के गांधी चौक पर छत्रपति शिवाजी महाराज का पुतला लगाने की मांग कर रहे हैं, लेकिन स्थानीय पालिका प्रशासन के पास जायजा करके देने के बावजूद प्रशासन के पुतला लगाने की अनुमति नहीं देने पर कई शिव प्रेमी अमरावती जिलाधिकारी कार्यालय में पहुंचे. अगर शिवाजी महाराज का पुतला लगाने की अनुमति नहीं दी तो 13 मई को आत्मदहन करने का इशारा दिया गया. इसमें सैकड़ों शिव प्रेमी सामूहिक आत्मदहन करेंगे. ऐसा आवेदन जिलाधिकारी पवनीत कौर को सौंपा गया. मुख्याधिकारी पराग वानखेडेचा, मुख्याधिकारी पराग वानखेडेचा, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. गोपाल पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोपाल पाटील तुम मुख्याधिकारी पराग वानखेडेचा, मुख्याधिकारी कमिशन खाणारा पराग वानखेडेचा, पराग वानखेडेच्या बैलाले, पराग वानखेडेच्या बैला
मातृदिन के अवसर पर नांदेड़ के डॉक्टर रेनी में अत्याधुनिक यंत्र सामग्री के साथ नागरिकों की सेवा में डॉक्टर सुरेंद्र तथा डॉक्टर सविता निखाते इन्होंने निर्माण किए हुए साधन हॉस्पिटल का उद्घाटन विधायक मोहन राव हम्बर्डे इनके हाथों किया गया। इस अवसर पर महिला व बाल कल्याण समिति की सभापति अर्पणा निरलकर, युवा कांग्रेस के सेक्रेटरी डॉक्टर दिनेश निखाते, एडवोकेट CR पंडित अतिथि के रूप में मौजूद थे। मातृदिनाचे औचित्य साधून साधना हॉस्पिटल या ठिकाणी उद्घाटन माझ्या हस्ते व नांदेड महानगरपालिकेचे महिला सभापती अर्पणा निरलकर ताई, साधना हॉस्पिटलचे नुसतेच उद्घाटन झाले। त्या साधना हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सुरेंद्र धनाजी निखाते तसेच डॉक्टर सविता पंडित निखाते ह्या दोघांनी एक नांदेडमध्ये हॉस्पिटल भरमा याच्यामध्ये बसस्टँडच्या जवळ एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल, जेणेकरून प्रवाशांना बी पत्ता ॲड्रेस प्रूफ जवळला बसस्टँडच्या बाजूला बसस्टँडला जाते डाव्या हाताला असं हॉस्पिटल या ठिकाणी एक चांगलं खुलण्यात आलेलं आहे। ते आज त्या दोन्ही डॉक्टरकडून आशिष बाळगत यांनी आरोग्याची, लोकांची, महिलांची सगळ्याची सेवा चांगल्या प्रकारचे करतील आणि त्याच्या सेवेमार्फत नांदेडच्या शहरात जसे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब भर टाकत आहेत, तसंच याच्या माध्यमातून आरोग्याची सेवा चांगल्या प्रकारे करतील अशी आशा बाळगतो आणि यांना पुनश्च आज उद्घाटन प्रसंगी दोघांना निखाते डॉक्टरांना कुटुंबियांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आज सगळ्यांना मातृत्व दिनाच्या शुभेच्छा देते आणि मातृत्व दिनाच्याच दिवशी आज ह्या हॉस्पिटलचं साधना हॉस्पिटलचं उद्घाटन आमचे आमदार माननीय हंबर्डे सर यांच्या हस्ते झाले। सुरेंद्र निखाते आणि डॉक्टर सविता निखाते यांना शुभेच्छा देते आणि शहराच्या मध्यवर्ती आज जे काही हे हॉस्पिटल झालेलं आहे सगळ्यांनाच सोयीस्कर असं हे स्थान आहे। महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीने ज्या वेळेस काही कार्यक्रम गरजू महिलांसाठी घेतल्या जातील त्या कार्यक्रमासाठी दोघांची मदत अशी अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करते। थांबते। धन्यवाद। आरोग्य साधना हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे। मी डॉक्टर सुरेंद्र निखाते, MBBS MS OBGY अँड FMAS फेलोशिप इन लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि माझी पत्नी आहे ती MD अनेस्थेशिया आहे। तर आमचं या हॉस्पिटल टाकण्याचा मेन उद्देश हेच आहे की इथल्या सगळ्या लोकांना, गरजू लोकांना की कमी पैशामध्ये किंवा अफोर्डेबल एक हेल्थ केअर मिळावं, हे एक मेन उद्देश आहे। आणि याच्यामध्ये जशी जुनी पद्धत होती उपचाराची, त्याचंच नवीन उपचार पद्धती ही अवलंबण्यात आलेली आहे। तर त्याची सेवा ही लोकांना कमी दरामध्ये अवेलेबल व्हावं आणि मिळावे, त्यासाठी हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे। डॉक्टर सविता पंडित निखाते, आरोग्य साधना हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी एवढं सांगू शकते की आजच्या मातृदिनी आपण हे चालू केलेलं आहे। आपली आरोग्य सेवा ती आपल्या समाजातल्या महिलांना आणि एकंदरीत आपल्या समाजाच्या सेवेसाठीच उघडलेली आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। तसेच सगळ्या गरजू महिलांना आणि मुलींना ह्या सेवेचा अफोर्डेबल आणि आपल्या परवडेल अशा किमतीमध्ये सरांनी मी आणि सुरेंद्र सरांनी मिळून हे करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की सगळ्या आपल्या समाजातल्या स्त्रियांना त्याचा उपयोग घेता यावा। ज्या काही आपल्या मॉडर्न फॅसिलिटीज आहेत सध्या आरोग्याशी रिलेटेड, ते आपण आपल्या समाजाला अफोर्डेबल, कमी किमतीत, परवडणाऱ्या किमतीत मिळाव्या, हाच आमचा इथं हॉस्पिटल चालू करण्याचा उद्देश आहे। तरी ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि यावं, आपले सरांना आणि आम्हाला दोघांनाही सेवा करण्याची संधी द्यावी। मालेगांव नगर पंचायत को विकसित करने के लिए जगह की ज़रूरत होगी। इसके लिए अगर गायरान भूमि कम पड़ रही होगी
तो अधिक स्थान आरक्षित किए जाने चाहिए। ऐसा अधिकारियों को बोल मालेगांव के विकास के लिए अत्यावश्यक उतनी निधि उपलब्ध कराई जाएगी। ऐसी बात उप मुख्यमंत्री अजित पवार इन्होंने कही। पण मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं, मी किती भाषणामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत जनतेची लोकांची मानसिकता ही बदलत नाही तोपर्यंत किती कार्यकर्त्यांनी काम करायचं ठरवलं किंवा किती नेतृत्वादी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फार अर्थार्थी उपयोग होत नाही। आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या सगळ्या कामाच्या करता माझ्या माळेगाव नगर पंचायतीच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याची निश्चितपणे गरज आहे। हे पण मी अतिशय स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो। इतर बरेच मुद्दे आहेत ते वेळोवेळी आम्ही चर्चा करून त्याच्यातनं मार्ग आमचा चाललेलाच असतो। अधिकाऱ्यांच्या बैठका मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये सतत आम्ही घेत असतो। पदाधिकारी पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विधायक सूचना त्या निमित्तानं करत असतात। कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची खबरदारी आपण त्या ठिकाणी घेतोय। आत्ता बारामतीमध्ये माझ्या मुस्लिम बांधवांच्या करता शादीखाना तो झाल्यानंतर तुम्ही बघाल की असा शादीखाना महाराष्ट्रात इतर कुठल्या तालुक्यात नसेल एवढा चांगला शादीखाना करून दाखवतो। तशा पद्धतीनं माझ्या माळेगाव नगर पंचायतीमध्ये देखील दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या दृष्टिकोनातले जे महत्त्वाचे सार्वजनिक बाबी करता ज्या मूलभूत गरजा लागतात त्या असेल, आपल्याकडे दोषी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांच्या वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत, अशा अनेक लोकांच्या करता आपल्याला त्यामध्ये पावलं आपला मागासवर्गीय समाजिक आहे, गरीब समाजाच्या करता घरकुल योजनेचा कार्यक्रम आहे। आज आपण बारामतीमध्ये ती घरकुल योजना कितीची कार्यक्रम राबवतो त्यावेळेस आपल्याला हक्काची जागा तिथं आहे। आणि आता बारामतीमध्ये आपण कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता रोजच्या रोज निघणारा कचरा रोजच्या रोजच विल्हेवाट लावतो। ते एकदा तुम्ही येऊन तिथं पहा। त्याच्यामध्ये तुम्हाला काही गजा रिक्षा लागल्या, इलेक्ट्रिक रिक्षा पियाजूच्या, तर त्या पण मी तुम्हाला देतो। आणखी काही गोष्टी लागल्या तर त्या देतो। पण निघणारा माझ्या माळेगाव परिसरातला कचरा, ओला कचरा, सुका कचरा बारामतीमध्ये तुम्ही आता आला तर तुमच्या लक्षामध्ये येईल। तिथं तो जुन्याही कचऱ्याची सगळी विल्हेवाट अतिशय व्यवस्थितपणे आपण तिथं लावली। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय